नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेतीवाडी व्यवस्थापन किंवा शेती व्यवस्थापन या पहिल्या पाठाचे आपण आत्तापर्यंत 2 व्याख्यानं पाहिलेली आहेत आणि या पाठाचं व्याख्यान क्रमांक 3 आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. यापूर्वीच तुम्हाला कल्पना दिलेली आहे की पाठ 1 हा तुम्हाला HSC बोर्ड परीक्षेसाठी जवळपास 26 गुणांसाठी यावरती प्रश्न असतात. त्या दृष्टिकोनातून हा पाठ खूपच महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून जी लांबी आहे ती पण भरपूर आहे. ज्याची आपण व्याप्ती म्हणूया, ती व्याप्ती इतर पाठांपेक्षा सर्वाधिक आहे आणि या पाठाचं तृतीय व्याख्यान आज आपण या ठिकाणी पुढं चालू ठेवतोय. आजच्या पाठामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत कृषी निविष्ठा, जो उपघटक क्रमांक 1.9 असा आहे. तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की शेतातील पीक उत्पादन असेल किंवा शेतवाडीवर कोणताही व्यवसाय असेल, त्या व्यवसायासाठी लागणारं जे साहित्य आहे किंवा त्यासाठी लागणारी जी साधनसामुग्री आहे, या प्रत्येक घटकास, प्रत्येक साहित्यास किंवा साधनसामुग्रीस आपण कृषी निविष्ठा असं म्हणतो. आता पीक उत्पादनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कुळव आहे, कोळपे आहे, विविध प्रकारची यंत्र आहेत, काढणी यंत्र असतील, मळणी यंत्र असतील, कंबाईन हार्वेस्टर असतील, खते लागतात, बियाणे लागतात. हे सर्व निविष्ठा किंवा साधने आहेत. त्याचप्रमाणे विविध व्यवसायांसाठी सुद्धा अशा प्रकारच्या बाबी तुम्हाला लागत असतात. तर या सर्व बाबी वेगवेगळ्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या निविष्ठा तिथे लागत असतात आणि त्या घटकांना किंवा त्या साधनसामुग्रीस आपण कृषी निविष्ठा असं म्हणतो. या कृषी निविष्ठांचं ढोबळमानाने 2 प्रकार आहेत. एक म्हणजे आवर्ती कृषी निविष्ठा आणि दुसरी म्हणजे अनावर्ती कृषी निविष्ठा. आवर्ती कृषी निविष्ठा म्हणजे कोणती निविष्ठा की या निविष्ठा न संपणाऱ्या असतात आणि त्याची गरज वरचेवर आपल्याला लागते आणि त्या गरजेनुसार वेळोवेळी आपल्याला खरेदीसुद्धा करावं लागतात. उदाहरणार्थ तुम्ही जर पाहिलं बियाणं, खरीपात एखादं पीक तुम्ही पेरलं त्यासाठी बियाणं लागतं, परत रब्बीत तुम्हाला वेगळं बियाणं लागतं, उन्हाळी हंगामात बियाणं लागतं, परत तीच पिकं पुढच्या वर्षी पेरायची असतील वेगवेगळ्या हंगामात तर तेव्हा पुन्हा तुम्हाला बियाणं लागतं. प्रत्येक पिकाला त्या हंगामात खतं वारंवार लागतात, कीटकनाशकं लागतात, संजीवकं लागतात. हे जे सगळे निविष्ठा आहेत ज्या वारंवार आपल्याला लागतात, एकदा खरेदी करून ते संपत नाहीत, म्हणजे एकदा खरेदी करून ते चालत नाहीत, पण ते लगेच संपतात. खरेदी केल्या की तेवढा वापर केला की त्या संपल्या, पुन्हा गरजेनुसार आपल्याला त्या खरेदी कराव्या लागतात. त्या निविष्ठांना त्या साधनसामुग्रीला आपण आवर्ती कृषी निविष्ठा असं म्हणतो. आता दुसरा जो प्रकार याच्यामध्ये आहे तो तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय, अनावर्ती कृषी निविष्ठा. अनावर्ती कृषी निविष्ठा म्हणजे कोणत्या निविष्ठा तर त्या एकदा खरेदी केल्यानंतर त्याचा वापर आपण जास्तीत जास्त कालावधीसाठी करतो किंवा पुन्हा पुन्हा त्या एकदाच खरेदी केलेल्या बाबीचा आपल्याला वापर करता येतो. पुन्हा पुन्हा त्या खरेदी करण्याची आवश्यकता नसते. म्हणजे सुरुवातीला त्याच्यामध्ये केलेली गुंतवणूक जास्त असते, परंतु त्याचा वापर किंवा उपयोगही आपल्याला जास्त कालावधीसाठी होतो. याचा जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर ट्रॅक्टर किंवा त्याच्याशी साधर्म्य असलेली बाकीची यंत्र, मळणी मशीन असेल, कंबाईन हार्वेस्टर असेल, शेतावर लावलेलं पाईपलाईन असेल, शेततळं असेल, ठिबक सिंचन संच तुमचा असेल, तुम्हाला तुमच्याकडे असलेली बैलगाडी असेल किंवा विविध प्रकारचे अवजार असतील, ती सुरुवातीला तो खर्च जास्त राहतो खरेदी करताना, परंतु त्यांचा वापर भरपूर काळासाठी आपल्याला करता येतो, जास्त कालावधीसाठी करता येतो. बियाणं खतासारखं
तत्कालीन उपयोग होतो आणि ते संपतं असं नाही, तर वारंवार त्याचा आपल्याला उपयोग करता येतो. आणि अशा ज्या कृषी निविष्ठा आहेत त्या कृषी निविष्ठांना आपण अनावर्ती कृषी निविष्ठा असं म्हणतो. इथं उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. मग आता विविध प्रकारची यंत्र, मग त्यामध्ये मी सांगितलं होतं मग अशी ट्रॅक्टर असेल, इंजिन असेल, इलेक्ट्रिक मोटर असेल, पाईपलाईन केलेली असेल, अनेक प्रकारची उदाहरणं या ठिकाणी देता येतील आपल्याला. तर अशा पद्धतीनं कृषी निविष्ठा म्हणजे काय आणि कृषी निविष्ठाचे 2 प्रकार कोणते ते आपण पाहिलेले आहेत. याच्यावरती काय प्रश्न येतात हे आपण शेवटी स्वाध्यायाला बघूया. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक टॉपिकचे प्रश्न सांगण्यापेक्षा शेवटचा जो आपला तास प्रत्येक व्याख्यान असेल, प्रत्येक पाठावरचं, तो पाठ संपल्यानंतर ते स्वाध्यायापुरतं असेल. त्यावरती नमुना प्रश्न कोणते, परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याची आपण चर्चा आहे शेवटच्या व्याख्यानात प्रत्येक पाठाच्या करायची आहे. आता पुढचा जो उपघटक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या उपघटकाचं नाव आहे पीक योजना आणि शेतीच्या कामकाजाचं वेळापत्रक, क्रॉपिंग स्कीम अँड कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स असं ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. तर या घटकातला जो पहिला भाग आहे तो म्हणजे पीक योजना. तर पीक योजनेची आपण व्याख्या बघायची. तर शेतीमध्ये किंवा तुमची जी शेतवाडी आहे त्या शेतवाडीमध्ये जास्तीत जास्त नफा किंवा फायदा मिळवण्यासाठी आपण जी पिकं घेतो त्या पिकांचं नियोजन करणे म्हणजे पीक योजना होय. किंवा तुमच्या शेतात जे विविध तुकडे केलेले आहेत, शेतीचे जे भाग केलेले असतात अंदाजे तुम्ही, त्या भागांमध्ये हंगामानुसार जी विविध पिकं लागवडीसाठी तुम्ही घेणार आहात त्या पिकांचं नियोजन म्हणजे पीक योजना होय. तर शेतात घेण्यात येणाऱ्या पिकांचं नियोजन, कोणती पिके लावायची, कशी लावायची, कधी लावायची, या सर्व बाबीचं नियोजन म्हणजे पीक योजना होय. आणि ही पीक योजना प्रत्येक शेतवाडीवरती अगोदरच करावी लागते. तर हे जी पीक योजना आहे ह्या पीक योजनेच्या बाबतीमधलं जे प्रात्यक्षिक आहे ते आपण यापूर्वी पाहिलेले आहे आणि त्याचे काही उद्देश आपण त्या ठिकाणी पाहिले ते या ठिकाणी मी रिपीट करणार नाही. परंतु पीक योजना करत असताना जी पिकं आपण निवडतो ती पिकं आणि त्या प्रत्येक पिकाखाली किती क्षेत्र निवडायचं ते ठरवत असताना कोणकोणत्या बाबींचा किंवा घटकांचा आपण विचार करायला पाहिजे हे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर साधारणपणे पीक योजनेमध्ये पिकाची निवड आणि क्षेत्रफळ ठरवताना प्रामुख्यानं ज्या बाबी विचारात घेतल्या जातात त्या म्हणजे संबंध वर्षभरात किती मजूर मिळतील, ज्या भागामध्ये तुमची शेती आहे त्या भागामध्ये किती मजूर मिळतील, तसेच मजुरांची जास्त गरज असलेला जो भाग आहे तो आपल्याला टाळता येईल काय, थोडक्यात विविध पिकांसाठी किती मजूर लागतात आणि विशिष्ट अशी वेळ आहे की त्यावेळी जास्त प्रमाणात मजूर लागतात, असा कालावधी आपल्याला टाळता येईल का. पीक योजना अशा पद्धतीने करायची की एकाच वेळी मजुरांच्या कामाचा लोड त्या शेतवाडीवरती येणार नाही, तर तो विखुरलेला असेल. शेतवाडीमध्ये शेतमजुरांचे लागणारी गरज ही विखुरलेली असेल, तर एकवटलेली नसेल, तर मग ती योजना ही चांगली पीक योजना आपण म्हणू शकतो. त्यानंतर मग पीक निवडत असताना संपूर्ण वर्षभरात गरज जी आहे ती विखुरलेली राहील याचा विचार करायचा. एखाद्या वेळेला असलेला मजुरांचा जो लोड आहे तो तुम्ही टाळला इथपर्यंत काम तुमचं संपत नाही, तर वर्षभर जी तुम्ही पिकं घेणार आहात ती पिकं अशा पद्धतीने निवडायची, त्यांचा खालचं क्षेत्र अशा पद्धतीने निवडायचं की तुमच्याजवळ असलेलं उपलब्ध मजूर जे आहे ते अतिशय विखुरलेल्या स्वरूपात आणि नियोजनबद्ध पद्धतीने तुम्हाला वापरता येईल. म्हणजे ते शेतमजूर कामाविना बी आळशी राहणार नाही आणि ज्यादा कामाचा लोडही त्यांच्यावर येणार नाही. अशा पद्धतीने ज्याला आपण स्मूथ रनिंग म्हणतो अशा पद्धतीने तुमची शेतवाडी चालली पाहिजे. त्यानंतर मग पीक योजनेत पीक निवडणं फक्त एवढ्याच बाबीवर अवलंबून राहत नाही, तर प्रत्येक पिकाच्या लागवडीला किती खर्च येतो आणि मग त्या पिकाच्या उत्पादनाला बाजारात किती किंमत मिळते आणि थोडक्यात त्या दोन्हीपासून तुम्हाला फायदा किती मिळतो. तुम्ही केलेलं भांडवलाचा जो खर्च तो वापरलेलं भांडवल आणि परत वसूल होणारी किंमत
या दोन्हीच्या वजावट करता मिळणारा नफा किंवा फायदा हा नेहमीच जास्त असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही पिकाची निवड केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पिकाखाली तुम्ही क्षेत्र किती ठेवायचं ते त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. काही खर्चाची पिकं जर तुम्हाला घ्यायची असतील, ज्यांचा सुरुवातीचा खर्च जास्त असा, जसं की द्राक्षे, केळी, ऊस, ह्यांना सुरुवातीचा जो खर्च आहे लागवड करत असताना तो खूप असतो. जसं की द्राक्षाला मांडव तयार करावा लागतो किंवा यांचं बियाणं खरेदी करण्यासाठी सुद्धा जास्त खर्च येतो, पूर्व मशागतीचा खर्च मोठा असतो. असे पिकं जर तुम्हाला तुमच्या शेतवाडीवरती घ्यायची असतील तर त्या पिकासाठी किती खर्च येतो आणि शेतकऱ्याकडे जवळ उपलब्ध भांडवल किती आहे, हा पण विचार आपण पीक योजना तुमच्या शेतावर करत असताना विचार केला पाहिजे. जनावरांचा जर व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर त्याच्या गरजा काय आहेत, म्हणजे पशुपालन तुम्हाला करायचं असेल, गाई असेल, म्हशी असेल, अन्य असेल, तर हिरवा चारा त्यासाठी लागेल, वाळलेला चारा लागेल, गोळी पेंड लागेल, त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, ह्या सर्व बाबी तुमच्याकडे उपलब्ध आहेत का, त्यानुसार तुम्ही त्याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. त्यानंतर तुमच्याजवळ असलेल्या साठवणीच्या सोयीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. या साठवणीच्या सोयी कशा आहेत, काही नाशवंत पिकं असतील तर त्या बाबतीत तुम्हाला शीतगृहाची सोय लागते किंवा जलद वाहतुकीची सोय लागते, जवळपासच बाजारपेठ लागते. बाजारपेठ तुमच्यापासून जवळ आहे की लांब आहे, लांब असेल तर वाहतुकीची सोयी किती, जलद वाहतूक आहे का, आणि वाहतुकीमध्ये वाहतुकीला पाठवण्यापूर्वी तुमच्याकडे साठवण व्यवस्था त्या अनुषंगाने आहे का, याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. कारण ह्या पिकांच्या बाबतीमध्ये घ्यायची जोखीम किंवा अनिश्चितता आपण तपासली पाहिजे. शेजारच्या शेतवाडीवर कोणती पीक योजना स्वीकारली पाहिजे याचा सुद्धा विचार आपण आपल्या शेतवाडीवरची पीक योजना तयार करताना केला पाहिजे. कारण शेजारचा जो शेतकरी असतो त्याच्याकडून तुम्हाला अनेक बाबतीत मदत मिळत असते. सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः खरेदी किंवा उपलब्ध करून घेऊ शकत नाही, तर शेजारील शेतकऱ्यांच्या मदतीने काही गोष्टी, काही सुविधा, काही निविष्ठा आपल्याला वापरता येत असतात. त्यामुळे शेजाऱ्याला पूरक असलेली जर तुमची पीक योजना असेल तर दोघांच्याही एकमेकाला ते फायद्याची ठरू शकते. त्यानंतर मग शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे आणि शेतवाडीवर लागणारा जो चालू खर्च भागवण्यासाठी करावयाच्या पीक योजनेचा विचार त्यांनी केला पाहिजे. म्हणजे काही अल्प कालावधीत निघणारे पालेभाज्याची पिकं असतील ती विकून तो रोजचा खर्च भागवू शकतो. म्हणजे कमी कालावधीची, लवकर निघणारी, कमी फायदा देणारी का असेल पण लवकर निघणारे काहीतरी आर्थिक उत्पन्न देणाऱ्या पिकांचा समावेश तुम्हाला तुमच्या शेतवाडीवर करता येईल का, जेणेकरून तुम्हाला पैशाची आवक वर्षभर चालू राहील. या गोष्टीचा विचारसुद्धा पीक योजना तयार करताना आपल्याला केला पाहिजे. आता मग एवढ्या सगळ्या मुद्द्यांचा विचार केल्यानंतर जी पीक योजना तयार होते ती निश्चितच चांगली पीक योजना असते. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ती अतिशय फायद्याची योजना असते. मग चांगल्या पीक योजनेची वैशिष्ट्य कोणती किंवा चांगली पीक योजना आपल्याला कोणाला म्हणता येईल याचा आपण आता या ठिकाणी विचार करणार आहोत. तर साधारणपणे पीक योजनेमध्ये अन्नधान्य, भाजीपाला, फळपिके, चारा पिके यांचा समावेश असावा. आता अन्नधान्य, भाजीपाला आणि फळपिके शेतकऱ्याच्या कुटुंबाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडतात. त्या ठिकाणी असलेल्या शेतमजुरांसाठी ते उपयोगी पडतात. त्याचवेळी चारा पिकांची गरज काय आहे, जर तुमच्या शेतवाडीवर काही बैलजोडे असतील किंवा काही पशुधन व्यवसाय तुम्ही केला असेल तर त्यांच्यासाठी काही चारा पिकांचा समावेश तुम्हाला त्या पीक योजनेत करावा लागतो. अशी पीक योजना, मग ज्या पीक योजनेमध्ये ह्या सर्व पिकांचा समावेश आहे ती पीक योजना ही चांगली पीक योजना असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पीक योजनेमध्ये नगदी पिके, फळपिके यांचासुद्धा समावेश केला पाहिजे की ज्याच्यापासून शेतकऱ्याला आर्थिक लाभ होईल. ऊस असेल, केळी असेल किंवा अन्य नगदी पिकं असतील त्यांचा जर समावेश केला तर आर्थिक पिकंसुद्धा शेतकऱ्याला, आर्थिक उत्पन्नसुद्धा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मिळू शकतं आणि त्याचं भांडवल जे शेतवाडीवर वापरायचं विविध उद्योगासाठी त्याची निर्मिती त्यामधून आपल्याला करता येते. म्हणून शेतवाडीवर केवळ अन्नधान्य, भाजीपाला किंवा फळपिकं, साधी चारा पिकं न करता काही नगदी पिकांचाही समावेश त्यामध्ये आपण केला पाहिजे. केळी असेल किंवा तुमचा कापूस असेल, ऊस असेल, ही सर्व नगदी पिके ज्यापासून आपल्याला आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतं. पीक योजनेमध्ये द्विदल पिकं, ज्याला आपण कडधान्याची पिकं म्हणूया किंवा डाळवर्गीय पिकं, तसंच हिरवळीच्या खतांची पिकं यांचा जर समावेश तुम्ही केला तर अशा पिकांमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते किंवा ती वाढवता सुद्धा येते. तुम्हाला माहिती आहे की द्विदल पिकं जे आहेत त्या पिकांच्या मुळांवरती गाठी असतात आणि ज्यामध्ये रायझोबियम नावाचे जीवाणू असतात, जे जीवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीमध्ये स्थिर करतात
आणि त्यामुळे जमिनीची नत्राची गरज भागते आणि हिरवळीच्या खतांमुळं माहिती आहे जमिनीची सर्वसाधारण भौतिक अवस्था सुधारते, पाणी शोषून ठेवण्याची क्षमता सुधारते, सेंद्रिय पदार्थ त्यामुळे जमिनीमध्ये ॲड केले जातात आणि सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची जमिनीची सुपीकता त्यामुळं चांगल्या पद्धतीने टिकून राहते किंवा वाढते. शेतकऱ्याने स्वतःच्या पीक उत्पादनाच्या अनुभवावर काही विशिष्ट पिकांचा योजनेत समावेश करायला हरकत नसते. काही वंश परंपरागत तुम्हाला पिकांच्या उत्पादनाच्या बाबतीत ज्ञान प्राप्त झालेलं असतं तुमच्या वाडवडिलांकडून आणि त्याचा वापर करून तुम्ही त्या कौशल्याचा वापर करून तुम्ही काही पिकं तुमच्या पीक योजनेमध्ये समावेश करायला हरकत नसते, ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. थोडक्यात तुमच्याजवळ असलेले जी सर्व साधने किंवा निविष्ट आहे त्यांचा शक्य तितका चांगला नीटनेटका वापर करून जास्तीत जास्त नफा किंवा फायदा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जी पीक योजना असते ती पीक योजना चांगली पीक योजना आपण त्याला म्हणू शकतो. पीक योजनेमध्ये आता जे पिकं निवडायची असतात किंवा क्षेत्रफळ प्रत्येक पिकाखाली निवडायचं असतं त्या बाबतीमध्ये आपण हे सगळे मुद्दे आता या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर आता आपण जो पुढचा मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे शेतीच्या कामकाजाचं वेळापत्रक. आता शेतीच्याच नव्हे तर तुमच्या शेतवाडीवर जे जे काही व्यवसाय असतील त्या व्यवसायाच्या कामकाजाचं वेळापत्रक जर तुम्ही अगोदर केलं तर ते म्हणजे थोडक्यात नियोजन अगोदर केलं कामाचं तर तुमचा जो उद्योग व्यवसाय आहे शेती व्यवसाय आहे तो नफ्यात जायला काहीच हरकत राहत नाही. तर प्रत्येक पिकाच्या जीवनक्रमात किंवा प्रत्येक व्यवसायाच्या बाबतीमध्ये कोणती कामं करायची, कधी संपवायची या सर्व बाबीस माहिती देणारा एक आराखडा म्हणजे शेतीच्या कामकाजाचं वेळापत्रक होय. तुमच्या शेतवाडीवर असणाऱ्या सर्व प्रकारच्या पिकांचा असेल किंवा व्यवसायांचा असेल कामाचा जो आराखडा आहे, करायच्या कामाचा जो आराखडा आहे तो आराखडा म्हणजे शेतीच्या कामकाजाचे वेळापत्रक होय. आता यामुळं काय होतं पहा, म्हणजे महत्त्व काय आहे किंवा या कामकाजाचं वेळापत्रक तयार करण्याची गरज काय आहे. तर साधारणपणे शेतातील पिकासाठी किंवा व्यवसायासाठी कोणती कामे करायची आणि केव्हा करायची हे समजून येतं, अगोदरच आपल्याला समजतं आणि त्या अनुषंगाने आपण मग आपली पूर्वतयारी करू शकतो. कामकाजाच्या वेळापत्रकामुळे काय होईल, विविध कामांचं पूर्वनियोजन करता येतं. उदाहरणार्थ योग्य वेळेत विविध साधने, बियाणे, खते किंवा मजूर आपल्याला अगोदरच उपलब्ध करता येतं. अगोदर जर कामाचं नियोजन झालं तर अगोदर सर्व बाबी त्या ठिकाणी आपल्याला लागणाऱ्या बाबी ज्या आहेत त्याची पूर्तता वेळेवर करण्यास आपल्याला त्याची उपयुक्तता राहते. शेतीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होण्यासाठी आणि शेतवाडीचे नियोजन चांगल्या होण्यासाठी त्याचा फायदा होतो. म्हणजे अर्थातच तुमच्याकडे वेळापत्रक असेल तर प्रत्येक बाब व्यवस्थित त्या ठिकाणी होते. मजुरांची योग्य प्रकारे तिथं व्यवस्थापन आपल्याला करता येतं. कोणत्याही काळामध्ये मजूर कामाविना रिकामा राहत नाही आणि कामाचा जास्त लोड त्याच्यावर प्राप्त होत नाही. वेगवेगळी साधनं सुविधा अगोदरच उपलब्ध झाल्यामुळं आपल्याला प्रत्येक कामाचं व्यवस्थापन चांगलं करता येतं. विविध कामे योग्य वेळेत केलं तर उत्पन्न चांगलं मिळतं आणि त्याची गुणवत्ताही चांगली मिळते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं जर खुरपणी करायची असेल पहिल्या महिन्यामध्ये साधारणतः कोणत्याही पिकाला तणाची जी स्पर्धा असते ती जास्त असते आणि त्याच्या वाढीवर तणांचा मोठा परिणाम होत असतो. तर या पहिल्या महिन्याच्या कालावधीमध्ये जर तुम्ही योग्य प्रकारे तणाचा नायनाट केला कोणत्याही एका पद्धतीने तर शेतीवाडीतील पिकांच्या वाढीवरती परिणाम होणारा टळतो आणि त्यामुळे उत्पन्नावर होणारा परिणामसुद्धा टळतो. पर्यायीने तुम्हाला जास्त उत्पन्न प्राप्त होण्यासाठी त्या ठिकाणी मदतच ह्या शेतीच्या कामकाजाच्या वेळापत्रकामुळे होते. हे जे कामकाजाचे वेळापत्रक जे आहे ते तयार करण्याचे टप्पे किंवा पायऱ्या आता आपण या ठिकाणी पाहणार आहे. कामाचं जे वेळापत्रक तयार करत असताना कोणत्या कोणत्या क्रमाने त्या योजना कराव्यात पहा. सुरुवातीला आपण पिकाची आणि उद्योगधंद्याची यादी करायची. आता तुमच्या शेतीवाडीवर पीक योजना ठरल्यानंतर पिकं कोणती कोणती त्याची यादी करावी, व्यवसाय कोणते कोणते ठरले त्याची यादी करावी, प्रत्येक पिकासाठी आणि उद्योगधंद्यासाठी काय कामं करायची त्याची यादी करायची. मग कामांची विभागणी करून ती किती कालमर्यादित किंवा केव्हा करायची याची तयारी करायची. त्यानंतर प्रत्येक काम करण्यासाठी मजूर किती लागेल, बैल किती लागतील किंवा इतर साधने कोणती लागतील त्याची बाब तुम्ही ठरवायची आहे. त्यानंतर उपलब्ध साधनसामुग्री यांची मांडणी करून नियोजन करायचं आणि शेवटी मग संकलित किंवा व्यापक असं कामकाजाचं वेळापत्रक आपल्याला त्या ठिकाणी करायचं असतं. तर अशा पद्धतीनं
तुम्ही क्रमवार अगोदर पिकांची किंवा उद्योगधंद्याची यादी केली, त्यांच्या कामाची यादी केली, मग कामाची विभागणी करून ते केव्हा पूर्ण करायची ते ठरवलं, त्यासाठी लागणाऱ्या सुविधा किंवा निविष्ठा कोणत्या त्या ठरवल्या आणि त्यांची योग्य पद्धतीने मांडणी केली, तर त्या शेतवाडीवरील प्रत्येक बाबीचं व्यवस्थापन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं होतं आणि एकंदरीत शेतीवाडीपासून तुम्हाला अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी मिळतो आणि तुमची शेती त्याच्यामध्ये फायदेशीर ठरू शकते. आता पुढचा जे मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे शेतमजूर व्यवस्थापन. तर शेतमजूर म्हणजे कोणतं? ढोबळ मनाने शेतावर काम करणारी व्यक्ती म्हणजे शेतमजूर. पण केवळ शेतावर काम करणारी व्यक्ती म्हणजे शेतमजूर होत नाही, तरी शेतमजूर म्हणजे अशी व्यक्ती की जी शेतामध्ये काम करते आणि तिच्या वार्षिक उत्पन्नातील 50% किंवा त्यापेक्षा जास्त भाग हा शेतावरील मजुरीपासूनच आलेला असतो, किंवा ती व्यक्ती एकूण वर्षाच्या कामकाजाच्या अर्ध्या दिवसापेक्षा जास्त दिवस शेतीच्या मजुरीवरतीच गुंतलेली असते किंवा तिचं उत्पन्न जे शेतीच्या मजुरीवरतीच अवलंबून असतं, अशी व्यक्ती म्हणजे शेतमजूर. आता शेतमजुराचे अनेक प्रकार या ठिकाणी आहेत आणि ते वेगवेगळ्या घटकानुसार आपण पाहणार आहोत की शेतमजुरांचे प्रकार कोणते किंवा शेतमजुरांचे वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं जातं. तर पहिला घटक जो आहे तो म्हणजे स्त्रोत. तर स्त्रोतानुसार शेतमजुरांचे आपले 2 प्रकार पडतात. एक म्हणजे कुटुंबामधील मजूर आणि दुसरा म्हणजे कुटुंबाबाहेरील मजूर. तर कुटुंबातील मजूर म्हणजे कोणता? जेव्हा शेतकऱ्याच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती किंवा एखादा सदस्य स्वतः शेतावर काम करतो तेव्हा त्याला कुटुंबातील मजूर असं म्हणायचं. या सर्वांना मजूर तर मिळत नाही, परंतु त्यांच्या कामाची किंमत ही शेतकऱ्याची श्रमप्राप्ती समजली जाते. तर कुटुंबात काम करणारी कोणतीही व्यक्ती म्हणजे कुटुंबातील मजूर. त्यानंतर कुटुंबाबाहेरील मजूर जे आहेत त्याचे पुन्हा 3 प्रकार पडतात किंवा उपप्रकार पडतात. एक म्हणजे कायम मजूर. जे मजूर आपण वर्षभर शेतात कायमस्वरूपी कामासाठी ठेवतो त्याला म्हणायचं कायम मजूर. त्यानंतर दुसरा म्हणजे हंगामी मजूर, जो ठराविक हंगामापुरतं किंवा तात्पुरत्या कामापुरता आपण रोजंदारीवर ठेवतो, तेवढं काम संपलं की त्याला कामावरनं कमी करतो. आणि तिसरं म्हणजे कंत्राटी किंवा ठेक्यावरचा मजूर. हे मजूर एखादं काम ठराविक रक्कम घेऊन ठेक्यावर ठराविक कालावधीत ते काम पूर्ण करून देतात. उदाहरणार्थ खड्डे खाणणे, एवढे खड्डे खाण्याच्यात एवढे पैसे एवढे त्या दिवसात ते पूर्ण करून देतात. नाल्या खाणणे, चर खाणणे, यासारखे अनेक कामे ज्याला आपण उक्ती कामे किंवा ठेक्यावर कामे देतो आणि अशी कामं करणारा जो मजूर आहे त्याला आपण म्हणतो की ठेकावरील मजूर. तर अशा पद्धतीने कुटुंबाबाहेरील मजुरांचे 3 प्रकार: कायम मजूर, हंगामी मजूर आणि कंत्राटी किंवा ठेक्यावर लावलेला मजूर. तर हे झालं स्त्रोतानुसार वर्गीकरण. दुसरा जो घटक आहे ज्याच्या आधारे शेतमजुराचे प्रकार आपण पाहतो तो म्हणजे कौशल्यानुसार शेतमजुराचे प्रकार किंवा कौशल्यानुसार शेतमजुराचं वर्गीकरण. तर कौशल्यानुसार जर वर्गीकरण करायचं झालं तर पुन्हा 2 प्रकार पडतात: कुशल शेतमजूर आणि अकुशल शेतमजूर. आता कुशल शेतमजूर कोणाला म्हणायचं? तर शेतातील विशिष्ट कौशल्य किंवा तंत्र लागणारं जे काम आहे ते काम ज्या मजुराकडून केलं जातं त्याला कुशल शेतमजूर म्हणायचं. कौशल्याचं किंवा तंत्रज्ञानाचं काम करणारा मजूर म्हणजे कुशल मजूर. उदाहरणार्थ ट्रॅक्टर चालवणारा मजूर. ट्रॅक्टर चालवण्यासाठी काहीतरी कौशल्य लागतं, कलम करणार त्यासाठी कौशल्य लागतं. तर अशा प्रकारच्या मजुराला आपण कुशल मजूर म्हणायचं. अकुशल मजूर म्हणजे कोणता मजूर? की ज्या कामामध्ये फारसं कुठलंही तंत्रज्ञान किंवा कौशल्य लागत नाही, सर्वसाधारण प्रकारचं काम असतं, तो काम करणारा मजूर म्हणजे अकुशल मजूर. आणि उदाहरण सांगायचं झालं तर रानबांधणी करणे, खोदकाम करणे यासारखी कामं जो मजूर करतो त्याला आपण अकुशल शेतमजूर असं म्हणायचं. आता शेतमजुरांची जी कार्यक्षमता आहे त्याकडे आपण वळणार आहोत. तर शेतमजुराची कार्यक्षमता म्हणजे काय? तर शेतमजुराने शेतवाडीवर केलेलं उत्पादित स्वरूपाचं जे काम आहे त्या कामाला आपण त्या शेतमजुराची कार्यक्षमता असं म्हणतो. आणि ही कार्यक्षमता कशावर अवलंबून असते? एखादा शेतमजूर कार्यक्षमपणे कधी काम करेल? तर त्याची शारीरिक अवस्था चांगली असेल तर. शारीरिक अवस्था जर चांगली नसेल तर फिजिकली फिट नसेल तर तो काम चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही. त्यानंतर शेतमजुराला त्या कामाचा छंद किंवा आवड असली पाहिजे. बळजबरीने कामाला एखाद्या लावलं तर त्याच्याकडून ते काम कार्यक्षमपणे होणार नाही. काम करताना वापरण्यात येणारे अवजारे आणि हाताऱ्यांची अवस्था. आधुनिक अवजारं आणि आधुनिक हातारे असतील तर शेतमजुराची कार्यक्षमता सुधारली जाते.
त्यानंतर शेती काम करतानाचे हवामान, उष्णता, पाऊस, थंडी या सर्व प्रकारच्या हवामानाचा त्या पद्धतीनं विपरीत परिणाम होत असतो आणि त्यानुसार आपल्याला कामाच्या वेळा ह्या ॲडजस्ट कराव्या लागतात. आणि त्यानंतर शेतमजुराचे कामाचे कौशल्य किंवा अनुभव, एखाद्या मजुराला एखाद्या विशिष्ट कामाचा अनुभव असेल तर ते काम तो अधिक कार्यक्षमतेने करेल. त्याचं कौशल्य त्याच्याकडे असेल तर तो काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकेल. तर या महत्त्वाच्या बाबींवरती शेतमजुराची कार्यक्षमता अवलंबून असते. आता ही जी कार्यक्षमता आहे, ही कार्यक्षमता वाढवण्याचे उपाय काय आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहायचे आहेत. तर शेती व्यवसायात आपल्याला जी वेगवेगळी पिके किंवा व्यवसाय निर्माण करायचे आणि त्यामधून शेतमजुराला वर्षभर सतत तो कामात राहील एवढं काम त्याला पुरवायचं, तेव्हा शेतमजुराची कार्यक्षमता चांगली राहते. कोणतीही विशिष्ट वेळ अशी ठेवायची नाही की त्या वेळेमध्ये शेतमजूर हा कामा वाचून निवांत राहील किंवा रिकामा राहील. तो रिकामा राहिला की त्याच्या कामामध्ये आळशीपणा येतो आणि मग त्या कार्यक्षमतेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि मग दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे शेताच्या कामकाजाचे वेळापत्रक जे आहे ते अगोदरच तयार करून ठेवायचे. या अगोदरच आपण पाहिलं होतं की शेतीच्या कामकाजाचे वेळापत्रक, आणि हे जर वेळापत्रक योग्य वेळ अगोदर असेल आणि त्यानुसार जर तुम्ही शेतमजुरांचं नियोजन केलं तर त्याला योग्य प्रकारे कामकाजामध्ये शेतीवाडीच्या तुम्हाला गुंतवून ठेवता येतं आणि त्यामुळे त्याची कार्यक्षमता चांगली राहते किंवा वाढते. त्यानंतर आधुनिक अवजार असतील, हत्यार असतील तर ती जर वापरली तर ती तुम्हाला त्यापासून मजुराकडून चांगल्या पद्धतीने कामकाज, चांगल्या कार्यक्षमतेने कामकाज करून घेता येतं. काही अवजार असतील त्याची मोडतोड झाली असेल, काही नादुरुस्ती झाली असेल तर ते ताबडतोब दुरुस्त करून जर शेतमजुरास दिलं तर त्याच्याकडून ते काम कार्यक्षमतेने होईल. त्यानंतर शेताचा किंवा शेतावरील प्लॉटचा जो आकार आहे तो शक्य तेवढा मोठा असावा की ज्याच्यावरती आपल्याला जे अवजार आहेत विविध किंवा यंत्र आहेत त्याचा अतिशय कार्यक्षमपणे वापर करता येईल. शेतीचा प्लॉट जर वेडावाकडा असेल किंवा जर तो कमी आकाराचा असेल तर ते यंत्र आणि अवजार फिरवताना अडीअडचणी येतात. एकाच ठिकाणी तुम्हाला अनेक वेळा यंत्र मागं पुढं किंवा वेडीवाकडे फिरवावी लागतात आणि त्यामध्ये श्रम वाया जातात, इंधन वाया जातं आणि वेळही वाया जातो. म्हणून शक्यतो मोठ्या आकाराची शेतं आणि समचतुष्कोणाकृती जर शेत असतील तर त्यापासून आपल्याला चांगला फायदा होतो. शेतवाडीच्या ज्या इमारती आहेत आणि बांधकाम आहेत योग्य ठिकाणी असावं. म्हणजे काही गरजेच्या ज्या इमारती आहेत, एकमेकाशी संबंधित असलेल्या ज्या इमारती आहेत ते एकमेकाच्या जवळ असाव्यात की जेणेकरून विनाकारण हालचालीमध्ये किंवा विनाकारण धावपळीमध्ये शेतमजुराचं श्रम वाया जाणार नाही. उदाहरणार्थ शेताचा जो तुमचा गुराचा गोठा असेल तर त्याच्या शेजारीच एका बाजूला तुमचं खाद्याचं कोठार असलं पाहिजे, त्याच्या शेजारीच दुसऱ्या बाजूला खताचा खड्डा असला पाहिजे. तिथलं तिथं तो शेणघाण काढलेली टाकून देईल किंवा तिथलं तिथंच ते खाद्य आणून ते जनावरांना देईल आणि विनाकारण लांब जाण्यामध्ये त्याचा वेळ वाया जाणार नाही किंवा श्रम वाया जाणार नाही, ताकद वाया जाणार नाही आणि त्याची कार्यक्षमता आपल्याला चांगली मिळवता येईल. त्यानंतर शेतमजुरावर प्रत्येक काम जे आपण योग्य वेळी करून घ्यायचं आहे. म्हणजे पीकवाढीच्या प्रारंभीच्या अवस्थेत जर खुरपणी केली तर सहजपणे खुरपणी होते, अतिशय कार्यक्षमतेपणे खुरपणी होते, जास्त खुरपणी कमी वेळेमध्ये सुद्धा होते. पण तेच जर तण जास्त वाढलं असेल, मोठं झालं असेल, वेली वाढले असतील तर अशा ठिकाणी तुम्हाला कामाची जी क्षमता आहे ती कमी झालेली दिसून येईल किंवा कमी वेळेत जास्त काम करून घ्यायचं असेल तर योग्य वेळी योग्य पद्धतीची कामं केली पाहिजे. शेताची काढणी झाल्यानंतर जर लगेच नांगरट केली तर काय होईल, त्यासाठी लागणारी शक्ती आहे, मग ट्रॅक्टर असेल, बैलजोडी असेल, ती कमी लागते आणि कमी वेळेत जास्त नांगरट तुम्हाला करता येते. तर अशा पद्धतीने विविध कामं जर तुम्ही योग्य वेळेत केली तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट मिळतात आणि कार्यक्षमता जी आहे शेतमजुराची ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वाढलेली दिसते. त्यानंतर हंगामानुसार किंवा हवामानानुसार रोजच्या कामाचं वेळापत्रक आपण ठरवायचं. उन्हाळा असेल तर उन्हाळ्यात तुम्हाला माहिती आहे दुपारच्या वेळेला भरपूर ऊन असतं आणि त्या उन्हात शेतमजूर कार्यक्षमतेनं काम करू शकत नाही. अशा वेळी मग काय करायचं, सकाळी लवकरात लवकर काम सुरू करायचं आणि दुपारची जी भर उन्हाची वेळ आहे त्यावेळी मजुराला विश्रांती द्यायची. तसंच थंडीच्या दिवसात नेमकं उलटं करायची. सकाळी खूप थंडी असते तर थंडीची वेळ टाळायची आणि उशिरा काम चालू करायचं.
अशा पद्धतीने आपल्याला हंगामानुसार किंवा हवामानानुसार जर शेतीच्या कामाचे तुम्हाला वेळापत्रक ठरवता आलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो आणि शेतमजुराची कार्यक्षमता जी आहे ती सुद्धा चांगली राहते. काम करणाऱ्या जागी तुम्हाला शेतमजुरास पिण्याची पाणी सोय असली पाहिजे. जवळ जिथं काम करतो तिथं जवळ तिथं पाणी असलं पाहिजे आणि जेवणाची सोयसुद्धा कामाच्या ठिकाणी असलीच तर मग आपल्याला वेळ वाया जात नाही. मजुराच्या योग्यतेप्रमाणे किंवा शारीरिक अवस्थेनुसार कामाची विभागणी करणं गरजेचं असतं. सुदृढ असलेल्या मजुराला त्या पद्धतीची जादा वजनाची किंवा श्रमाची कामं तुम्हाला देता येतील. तेव्हा काही अनुभवी एखादा मजूर असेल तर त्यानुसार त्याला ट्रॅक्टर चालवायचं असेल, एखादं यंत्र चालवण्यासाठी त्याची योग्यता असेल त्यानुसार त्याला ती द्यायची आहे. अगदी अनोळखी माहिती नसलेल्या मजुराला जर तुम्ही ते काम दिलं तर काम पूर्ण कार्यक्षमतेने होणार नाही आणि कामामध्ये त्रुटी राहतील आणि वेळही खूप जाईल. शेत सुपीक असली पाहिजेत. तर मग अशीच सांगतो तर निविष्ठा योग्य असल्या पाहिजेत. शेत सुपीक असेल तर सुपीक शेतातून तेवढ्या श्रमात तुम्हाला जास्त उत्पादन प्राप्त होतं. बैलजोड्या सशक्त असल्या पाहिजेत. साध्या म्हणजे अशक्त बैलजोड्यापासून होणारं काम आणि सशक्त बैलजोड्या म्हणजे कामात फरक राहील. एकच मजूर त्या 2 प्रकारच्या जर बैलजोड्या तुम्ही दिल्या तर सशक्त बैलजोड्याकडून तो जास्तीत जास्त काम करून घेऊ शकेल. त्याच्या कामाची कार्यक्षमता त्या ठिकाणी जास्त राहील. मजुरांना नियमितपणे वेतन दिलं पाहिजे, कारण जो काम करणारा माणूस आहे तो समाधानी असेल तर तो जास्त क्षमतेने काम करू शकतो किंवा जास्त आनंदाने काम करू शकतो. तर त्यासाठी त्याला नियमितपणे तुम्ही वेतन दिले पाहिजे कामाचं. तसंच जादा काम त्याच्याकडून काय करून घेतलं तर त्यासाठी तुम्ही त्याला मजुरी दिली पाहिजे, आपण ओव्हरटाईम म्हणतो, आणि त्यामुळं तो संतुष्ट राहतो आणि त्याची कार्यक्षमता ही नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढली जाते. आता काही तांत्रिक कामं करायची असतील तर त्यासाठी शेतमजुरास अगोदरच प्रशिक्षण, समजा ट्रॅक्टर चालवायचं असेल, एखादं यंत्र चालवायचं असेल तर त्यासाठी त्याला अगोदर त्या कामाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. किंवा तसंच काही विशिष्ट कामात तरबेज असलेले जर मजूर तुम्ही त्या ठिकाणी लावले तर मग तुम्हाला त्या ठिकाणी कामाची जी क्षमता आहे किंवा कार्यक्षमता जी आहे शेतमजुराची ती वाढलेली दिसून येते. आणि मग सर्वात महत्त्वाचा नेहमीचा मुद्दा म्हणजे शेतमजुरावर देखरेख करण्यासाठी, ते कामाची देखरेख करण्यासाठी एखादी व्यक्ती पर्यवेक्षक किंवा मुकादम म्हणून नेमावे, ज्याला आपण शेती व्यवस्थापक म्हणूया, तो जर त्या ठिकाणी देखरेखीला असेल तर आपल्या कामाचं मूल्यमापन करण्यासाठी कोणतरी आहे याची जाणीव जेव्हा एखाद्या व्यक्तीस होते, मग शेतमजूर असेल किंवा एखादा अधिकारी असेल किंवा अन्य कोणी व्यक्ती असेल, त्याच्याकडून काम हे पूर्ण कार्यक्षमतेने आपोआपच होत असतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो शेतमजुराची जी कार्यक्षमता आहे ते वाढवण्याचे वेगवेगळे उपाय या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेले आहेत. तर त्या पद्धतीनं आजचं व्याख्यान आता जवळपास 33 मिनिटाचं व्याख्यान झाले. 35 मिनिटाच्या व्याख्यानापैकी आपलं आणि व्याख्यानाची वेळ आता जवळपास संपलेली असल्यामुळं नवीन जो घटक आहे किंवा उपघटक आहे या पाठाचा तो आपण पुढच्या व्याख्यानाला चालू करूया. आजपर्यंत जी 3 व्याख्यानं झाली ती व्याख्यानं तुम्हाला माहिती आहे 15 दिवस ही व्याख्यानं तुमच्या ॲपवर राहतात. वारंवार ती व्याख्यानं तुम्ही पाहिली पाहिजेत. वारंवार ती डोळ्यासमोर जर घातली तर त्यातले बारकावे तुम्हाला समजतात आणि मग पुन्हा पुन्हा पाठांतर करण्याची फारशी गरज लागत नाही किंवा पाठांतराला फार वेळ तुम्हाला परीक्षेच्या वेळी देण्याची गरज लागत नाही. तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेला जो अभ्यासक्रम आहे त्यासाठी वर्गपाठाची वही तुम्ही घेतली असेल मी अपेक्षा करतो. वर्गपाठाच्या वहीवर पहिल्या पानावर तुम्ही अभ्यासक्रम लिहून घ्या जो मी पहिल्या व्याख्यानात सांगितलेला आहे. वार्षिक परीक्षेचं जे स्वरूप प्रश्नपत्रिकेचं दिलं होतं ते तुम्ही लिहून घ्यावं. गुणांची विभागणी तुम्हाला दिलेली होती ती लिहून घ्यावी. त्यानंतर तुम्हाला संविधान तक्ता दिलेला होता तो पण तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तर वर्गपाठाची 1-2 क्वायरची वही करून पहिल्या 4 ते 5 पानावरती ही सगळी माहिती तुम्ही लिहून ठेवली असेल अशी अपेक्षा मी करतो. नसेल लिहिली तर त्यांनी अजूनही सर्व विद्यार्थ्यांनी ती लिहून घ्यायची आहे आणि आपल्या 2च्या पुढच्या 1 किंवा 2 व्याख्यानात हा पाठ संपेल त्यावेळी तुम्हाला मी या पाठावरचा स्वाध्यायी देणार. तो स्वाध्यायी तुम्हाला त्या वर्गपाठाच्या वहीत सोडवायचा आहे. तर नेहमी पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपलं व्याख्यान संपल्यानंतर आपण ऑनलाईन परीक्षा घेत असतो आणि ही ऑनलाईन परीक्षा किमान 5 मार्काची असते. मग त्यामध्ये चुकी बरोबर लिहा किंवा बहुपर्यायी प्रश्न असतात जे गाळेल जागा किंवा एखादा प्रश्न एका वाक्यात उत्तर विचारून त्यातला शब्द तुम्हाला पर्यायातून निवडून त्या ठिकाणी लिहायचा असतो.
तर त्या पद्धतीने तुम्ही परीक्षा नेहमी पद्धतीने द्यायची आणि ती सबमिट करायची, जेणेकरून त्याचं रेकॉर्ड आमच्याकडे राहील. आजच्या परीक्षेसाठी सुद्धा नेहमीप्रमाणे मी कोड क्रमांक तोच ठेवतो आहे, तो आहे 50. तर 50 हा कोड क्रमांक वापरून व्याख्यान झाल्यानंतर तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. आणि व्याख्यानानंतर परीक्षा देण्यासाठी तुम्हाला पुन्हा त्या ॲपमध्ये जायचं आहे, ती परीक्षा तुमची तारीख टाकायची, त्यानंतर तुमचा विषय निवडायचा आणि त्या ठिकाणी गो टू टेस्ट किंवा टेस्टकडे जा, मराठीत जर तुमचं ॲपची भाषा असेल तर असं लिहिलेलं असतं, तिथं क्लिक करायचं, 50 कोड क्रमांक टाकायचा आणि ते परीक्षा द्यायची आहे. तेव्हा पुढील व्याख्यानापर्यंत नमस्कार.